उपस्थित बंधू, भगिनी आणि सन्मित्रांनो, आज मी तुमच्याशी चर्चा करत आहे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथावर. बरेचसे लोक वेगवेगळ्या अंगाने त्यांची मतं मांडत असतात आणि मी सुद्धा या ग्रंथावर माझी मतं मांडण्याचा आणि तुम्हाला त्याचं वास्तव समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण काय की हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ बहुतेकांना समजण्यासाठी थोडासा कठीण, दुर्बोध. कारण काय की बुद्ध धम्माच्या विशेष ज्या संकल्पना आहेत त्या बाबासाहेब ज्या पद्धतीने मांडतात, त्या संकल्पना जर माहीत नसतील किंवा त्याचं वास्तव जर आपल्याला माहीत नसेल तर हा ग्रंथ समजून घ्यायला बराच अवघड असा जातो, असं माझं एक मत आहे. कारण काय की बाबासाहेब अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातून मांडण्याचा प्रयत्न करतात आणि हे मांडत असताना त्यांचा प्रयत्न असा आहे की लोकांनी याच्यावर चर्चा करावी आणि चर्चा करण्यासाठी पाली साहित्याचं किंवा बौद्ध साहित्याचं वाचन करणं गरजेचं आहे. परंतु आपल्याकडे त्याचा अभाव असल्या कारणाने आपण वरवर हा ग्रंथ वाचतो. त्याच्यामुळं बाबासाहेबांना काय म्हणायचं आहे किंवा बाबासाहेब काय सांगण्याचा प्रयत्न करतात याचा बरेचदा आपल्याला त्याची माहिती नसते आणि त्याच्यामुळंही आपल्या शंकाचं समाधान काही बरेचदा होत नाही. तर आज आपण सुरुवात करत आहोत बाबासाहेब लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ. तर आधुनिक कालात बौद्ध धम्माची सारांश रूपानं ओळख करून देणारा हा एक ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ होय. जणू काही संक्षिप्त स्वरूपामध्ये बाबासाहेब त्रिपिटक आपल्या पुढे मांडतात असं एकंदरीत दिसतंय. बाबासाहेब केवळ त्रिपिटकच मांडत नाही तर त्रिपिटकाच्या सोबत अठ्ठकथेचा आधार घेऊन ते आपले मुद्दे स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ग्रंथामधून करताना दिसतात. कारण काय की बौद्ध साहित्य इतकं अफाट अगाध आहे तर त्यातील काही महत्वपूर्ण बाबी आपल्या पुढं मांडणं आणि सारांश रूपानं मांडणं हे फारच कठीण कार्य आहे. परंतु आधुनिक युगामध्ये बुद्ध धम्माचं जे महत्व आहे आणि भविष्यामध्ये जो काही बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार आपण करणार आहोत त्या हेतून त्याची मांडणी बाबासाहेबांनी या ग्रंथातून केल्याचं आपल्याला दिसतं. तर हा ग्रंथ केवळ बौद्ध धम्मीय लोकांसाठीच आहे का? तर नाही. हा ग्रंथ त्या लोकांसाठी पण आहे जे जे बौद्ध धम्माला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा बौद्ध धम्मासंदर्भात ज्यांच्या मनामध्ये आस्था आहे त्या सर्वांसाठी. मग तो कुठल्याही जाती धर्म पंथाचा व्यक्ती का असेना, बाबासाहेब बुद्धांची जी भूमिका आहे, बुद्धाचं जे मत आहे किंवा बुद्धाची जी शिकवण आहे ते संक्षिप्त रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात. तर बाबासाहेब हा ग्रंथ जेव्हा त्याची निर्मिती करतात तर त्यांच्याकडे त्यावेळेस उपलब्ध असलेले जे साहित्य आहे आणि त्यासोबतच बाबासाहेबाची एक आगळी वेगळी एक धम्मदृष्टी आहे, त्या दिशेनं बाबासाहेब याचा सांगोपांग विचार करून बाबासाहेब या ग्रंथाच्या परिपूर्ततेसाठी विविध ठिकाणावरून या ग्रंथाची सामुग्री प्राप्त करताना आपल्याला दिसतं. थोडक्यात काय तर बाबासाहेब हा ग्रंथ साधारणतः 10 वर्ष त्यावर कार्य करत होते असं एकंदरीत आपल्याला दिसून येतं. तसं पाहिलं तर 1950 पर्यंत बाबासाहेब भारतीय संविधान निर्मितीचं कार्य करत होते आणि त्याच्यानंतर मग त्यांना तो वेळ मिळाला आणि मग त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ हा परिपूर्ण केला असं आपल्याला एकंदरीत दिसतं. परंतु काही संदर्भ असे आहेत की ज्याच्यामधून आपल्याला असं दिसतं की बाबासाहेबांनी 1948 सालांपासूनच या ग्रंथाच्या लेखनाकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली होती. तत्पूर्वी त्यांनी द इसेन्स ऑफ बुद्धिझम हा पी लक्ष्मी नरसू लिखित ग्रंथ त्यांनी स्वतः त्याचे सर्व हक्क विकत घेऊन तो प्रकाशित केल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब स्वतः असं म्हणतात की हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे आणि ते असंही म्हणतात की बाबासाहेब स्वतः एक बुद्धचरित लिहित आहेत
त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये. म्हणजे 1948 ते 1956 या कालावधीत बाबासाहेब बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ त्याचं लिखाण करताना आपल्याला दिसतात. तर या कालावधीमध्ये 1948 ते 1956च्या कालावधीमध्ये बाबासाहेब संविधान लिहितात आणि त्याला साधारणतः अडीच वर्षामध्ये बाबासाहेब भारतीय संविधान लिहून ते बाजूला करतात आणि त्याच्यानंतर बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाकडे ते विशेष करून ते लक्ष देताना आपल्याला दिसतं. म्हणजे 2.5 वर्ष भारतीय लोकांचं कल्याण करण्यासाठी बाबासाहेब जो ग्रंथ लिहितात त्याला केवळ 2.5 वर्ष आणि बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ लिहिण्यासाठी साधारणतः 10 वर्ष बाबासाहेब देतात किंवा ते कार्य करतात. यावरून आपल्याला या ग्रंथाची उपयोगिता, त्याचं महत्त्व, बाबासाहेबांनी घेतलेले जे कष्ट आहेत ते सर्व आपल्याला या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या समोर दिसतं. आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये बाबासाहेब जेव्हा बौद्ध धर्माची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न करत होते, तर ही पुनर्मांडणी करत असताना जेव्हा बाबासाहेब इतिहासाकडे लक्ष देतात किंवा आपण इतिहास जेव्हा वाचतो तर आपलं असं लक्षात येतं की भारतातून बौद्ध धर्माचं संपूर्णतः उच्चाटन झालेलं आहे. आणि याच्यामध्ये अन्य पंथीयांनी किंवा इतर पंथीयांनी, मी त्यांची नावं घेत नाही, परंतु त्यांनी जोरदार त्यांच्याकडून प्रयत्न केले होते की भारतातून बौद्ध धर्म परिपूर्णपणे नामशेष करून घेण्याचा. त्यांनी मग संघारामं तोडली, विहारं तोडली, बुद्धमूर्त्या तोडल्या, लेण्याचं विद्रुपीकरण केलं, भिक्खूंना त्यांच्या कत्तली करण्यात आल्या, त्यांना पळवून लावण्यात आलं, वगैरे वगैरे हे सगळं आपण पाहतो. आणि त्यानंतर मग आपल्याला सम्राट अशोक दिसतात साधारणतः बुद्धाच्या नंतर 250 वर्षांनी. आणि आपण पाहतो की सम्राट अशोकाने ज्या पद्धतीने त्यांचं साम्राज्य वाढवलं आणि बौद्ध धर्माला जे स्वरूप दिलं ते अतुलनीय आहे. ते विसरता येण्यासारखं नाहीये. आणि जेव्हा ह्युएन सॅंग जेव्हा भारतात येतो आणि तो पाहतो, तर त्याचं असं लक्षात येतं की ते आपल्या डायरीमध्ये नोंद करतात की भारतामध्ये सध्या बौद्ध धर्माची स्थिती कशी आहे त्याच्या ते नोंदी घेतात आणि त्या नोंदी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ते चीनला घेऊन जातात. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे साधारणतः 200 वर्षापूर्वी संपूर्ण जगाचं लक्ष हे त्या डायरीकडे जातं, जो ह्युएन सॅंगने लिहिलेली डायरी जी आहे त्याच्याकडे. आणि त्या आधारावर सर कनिंगहॅम भारतामध्ये विलुप्त झालेल्या बौद्ध संस्कृतीचा ते शोध घेतात. ह्युएन सॅंगच्या डायरीच्या नोंदी अनुसार सर अलेक्झांडर कनिंगहॅम हे भारताच्या भूमीत गाडले गेलेल्या संस्कृतीचा शोध घेतात आणि उत्खनन करून भारतीय संस्कृतीचं प्रकाशन करताना आपल्याला दिसतात. आणि एवढं करूनही काही क्लिष्ट काही थांबलेलं नव्हतं बौद्ध धर्मासंदर्भातील. इतस्त पसरलेले सर्व विखुरलेले त्यांचे लेख, शिलालेख असतील, स्तंभ असतील, त्यांनी स्थापित केलेले विहार असतील, आणि त्याच्यामध्ये हा व्यक्ती कोण आहे किंवा देवानंपिय हा कोण आहे हे काही कळत नव्हतं. आणि तेव्हा जेम्स प्रिन्सेप हे सर्व वाचून काढतात आणि आपल्याला सम्राट अशोकाची ओळख करून देतात. म्हणजे एक भारतातील सर्वोच्च सम्राट की ज्यांनी भारताचं सर्व दूरपर्यंत नेतृत्व केलं, बौद्ध धम्म स्थापित केला, या सम्राटाला भारत पूर्णतः विसरून गेला होता असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. आता बाबासाहेब हे एक संशोधक आहेत. त्यांची भूमिका ही दुहेरी आहे असं आपल्याला दिसतं. ते एक महान संशोधकही आहेत. आणि 1935 सालीच बाबासाहेब बौद्ध तत्वज्ञानाने भारावून गेलेले होते असं आपल्याला दिसतं. त्याचे पुरावे म्हणजे 1924 ते 1956 या दरम्यान बाबासाहेबांनी जे काही लिखाण केलं, जे काही
त्यांनी व्याख्यानं दिली किंवा वृत्तपत्रातून त्यांनी लेख छापले. तर 1924 पासून बाबासाहेब बौद्ध धम्माकडे वळल्याचं आपल्याला दिसतं आणि 1935 मध्ये जाहीरपणे त्यांनी ती गृहीत केलेली घोषणा वगैरे सगळं आपल्याला दिसतं. हे सर्वसाधारणतः लोकांना माहित आहे. परंतु बौद्ध धम्माच्या परिपूर्ततेसाठी बाबासाहेब कसे सज्ज होते या संदर्भात मात्र आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. बऱ्याचशा लोकांना ते माहीत नाहीये. तर बौद्ध धम्म हा सुयोग्य पद्धतीने नव्या पिढीकडे सुपूर्द करताना बाबासाहेब पाली भाषेचं अध्ययन करताना आपल्याला दिसतात. आणि ते अध्ययन बाबासाहेब दिल्लीमध्ये ते दर आठवड्याच्या शेवटी बाबासाहेब पाली भाषा शिकतात. आणि ते यासाठी शिकतात की बुद्धाचं सर्व तत्वज्ञान, जे मूळ तत्वज्ञान आहे ते पाली भाषेतच आहे. आणि पाली भाषा बाबासाहेब यासाठी शिकतात की मूळ पाली भाषा शिकून बुद्धाचं जे उपदेश आहेत ते यथायोग्य पद्धतीने समजून घेता येतील यासाठी. आणि त्याकरता 1940 पासून बाबासाहेब पाली भाषेचा अभ्यास करताना आपल्याला दिसतात. आणि या कार्यासाठी ईश्वरदत्त मेधार्थी नावाचा एक मेंढपाळ, जो बोधपुरी इथे राहत होता, म्हणजे युपी मध्ये, आणि तो दिल्लीमध्ये येऊन बाबासाहेबांना त्यांच्या घरी पाली भाषेचं शिक्षण आणि प्रशिक्षण देत होता, असे आपल्याला काही संदर्भ प्राप्त होतात. आणि हा आर्य समाजाशी संबंधित होता. म्हणजे त्यावेळेस ब्राह्मण समाज, आर्य समाज हे थोडेसे बऱ्यापैकी पुरोगामी असलेले लोक त्या काळी मानले जात होते. आणि त्यांच्यापैकी एक ईश्वरदत्त मेधार्थी हा बाबासाहेबांना पाली भाषा त्याचं प्रशिक्षण देताना दिल्लीमध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे साधारणतः 1940 मध्ये जेव्हा बाबासाहेब व्हाईसरॉय कौन्सिल्स मध्ये होते, त्यांच्या कौन्सिलमध्ये ते कार्यरत होते, तेव्हापासून त्यांचा संबंध या ईश्वरदत्त मेधार्थीशी आला होता. आणि त्यांच्यामध्ये एक चांगले संबंध होते असंही आपल्याला दिसतं. तर 2500 वर्षापूर्वीची ही जी पाली भाषा आहे, आणि बाबासाहेब पाली भाषा शिकत असताना ते काही ग्रंथाची निर्मिती करताना दिसतात. आणि 16 नंबरचा जो ग्रंथ आहे, 16वा खंड, जो महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे, बाबासाहेबांनी कशा पद्धतीनं पाली भाषा शिकण्यासाठी प्रयत्न केलेत याचं एक उत्तम दाखला, उदाहरण म्हणून आपल्याला हा 16वा ग्रंथ तुमच्या पुढे आज महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे. तर बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ हा केवळ ग्रंथ आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. तर बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानासाठी तो एक मार्गदर्शक, पथदर्शक असा एक ग्रंथ आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या ग्रंथाची सुरुवात करताना बाबासाहेब सुरुवातीला त्या ग्रंथाला नाव देतात बायबल ऑफ द बुद्ध. सुरुवातीला जेव्हा बाबासाहेब बौद्ध धर्मावर ग्रंथ लिहितात तर त्याचं नाव देतात बायबल ऑफ द बुद्ध. त्याच्यानंतर बाबासाहेब त्याचं नाव बदलतात आणि द गॉस्पेल ऑफ द बुद्ध असं करतात. त्याच्या 60 प्रती काढतात आणि त्या देशात आणि देशाबाहेरील लोकांना त्यांच्या अभिप्रायासाठी ते पाठवतात. परंतु त्याला काही फारसा काही प्रतिसाद मिळत नाही. आणि नंतर बाबासाहेब पुन्हा नव्यानं त्याच्यामध्ये काही बदल करून बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ पूर्ण करताना आपल्याला दिसतात. म्हणजे आज आपल्याकडे जो ग्रंथ आहे बुद्ध आणि त्याचा धम्म, हा त्याच्यावर अत्यंत सखोल अभ्यास करून बाबासाहेबांनी वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल करून आपणापुढे तो आज ठेवलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि दिनांक 5 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेब शेवटचा या ग्रंथाची प्रस्तावना लिहितात.
परंतु ती प्रस्तावना मात्र पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे प्रकाशित करण्यात येत नाही. नंतर इतर प्रकाशकांनी ही प्रस्तावना प्रकाशित केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर जेव्हा हा ग्रंथ प्रकाशित झाला तर तेव्हा विरोधकांना बरीचशी त्याच्यावर टीका केली होती, की हा बाबासाहेबांनी लिहिलेला हा जो ग्रंथ आहे, हा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ नाहीच. आणि काही विरोधक असंही म्हणालेत, की बाबासाहेब प्रत्येक ग्रंथ लिहिताना त्याच्यामध्ये टीपा, तळटीपा, त्याचे संदर्भ बाबासाहेब देतात. मग या ग्रंथामध्ये का नाही दिलेत? अशी काहीशी टीका जेव्हा या ग्रंथावर होत होती, तेव्हा डॉक्टर भदंत कौशल्यांनी त्यांच्या हिंदी आवृत्तीमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ हा कसा पाली साहित्यावर आधारित आहे, त्याचे संदर्भ सर्व देण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. या ग्रंथासाठी परदेशातून पेनिन्सिल्व्हिया येथून एक विद्यार्थी येतोय संशोधनासाठी आणि तो बाबासाहेबांच्या या बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथासाठी बाबासाहेबांनी कुठकुठले संदर्भ घेतलेत, त्याच्यावर तो संशोधन करतो आणि तोही एक संदर्भ सूची देतो. थोडक्यात काय, तर सर्वसामान्य महाराष्ट्रातील उपासक, उपासिका किंवा बौद्ध धर्मीयांसाठी बाबासाहेबांनी लिहिलेला हा जो ग्रंथ आहे, त्यांचे शब्द हेच त्याच्यासाठी एक सर्वात मोठं प्रमाण आहे असं मानलं जातं. आणि ते यासाठी असं म्हणतात, की रामायण, महाभारत किंवा गीता यात इथे कुठे संदर्भ आहेत. मग बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथासाठी का आग्रह असावा, की बाबासाहेबांनी तिथं संदर्भ दिलेले नाहीत? काही का असे ना, बाबासाहेब बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ हा देताना बाबासाहेब त्रिपिटकातील संदर्भ, धम्मपद अठ्ठकथाचा आधार घेतात. जातक कथा, विनय पिटक यातील संदर्भ जसेच्या तसे बाबासाहेब कोट करताना दिसतात. थोडक्यात काय, तर हा जो ग्रंथ आहे याची जी भाषा शैली आहे ती अत्यंत सुंदर आहे, सुरेख आहे, मुद्द्यामध्ये मांडलेली आहे आणि बुद्धाची शिकवण विविध अंगाने या ग्रंथातून अभ्यासता येते. ती राजकीय दृष्टीने, सामाजिक दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने, इतिहासाच्या दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीने, व्यक्तीचा जसा दृष्टिकोन असेल त्या दृष्टीने बाबासाहेबांच्या ग्रंथातून आपल्याला माहिती मिळवता येते. हेही तितकंच खरं आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब असं म्हणतात, विशेषतः बौद्ध धर्मीयांनी या ग्रंथावर चर्चा का करू नये आणि त्याच्यासाठी ते 4 प्रश्नचिन्ह आपल्या पुढे उभं करतात. ते प्रश्नचिन्ह म्हणजे असे, की गृहत्यागाचं खरं कारण काय वगैरे, वगैरे किंवा 4 आर्य सत्य हे नंतर ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आलेत. काय? अशा पद्धतीचे प्रश्न ते बाबासाहेब स्वतः उपस्थित करतात आणि ते विचारणा करतात आपल्याला, की काय यावर आता आपण चर्चा करू नये काय? म्हणजे चर्चा करण्यासाठी तुम्हाला बौद्ध धम्म वाचला पाहिजे. त्यांचं म्हणजे जे ओरिजिनल साहित्य आहे, ते आपल्याला अभ्यासलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपल्याला काही चर्चा काही करता येणार नाही. हेही सत्य आहे. बाबासाहेबांची भूमिका जेव्हा आपण समजून घेतो, की या ग्रंथावर चर्चा का करावी? तर चर्चा करण्यासाठी अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करून जेव्हा आपण मुद्दे मांडू, तर आपोआपच धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल असते असं म्हटलं जातं. आणि बाबासाहेब तोच हेतू ठेवून या ग्रंथावर चर्चा करावी, अशी बाबासाहेब एक भूमिका मांडताना आपल्याला दिसतात. तर थोडक्यात काय, तर मी तुम्हाला याची पार्श्वभूमी समजून सांगितलेली आहे, की बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हा कशा पद्धतीनं, कुठल्या अवस्थेमध्ये अस्तित्वात आला, तो कसा आला, त्याची पार्श्वभूमी मी तुमच्या पुढे मांडली. आणि आता आपण पहिल्या प्रकरणाकडे आपण जाऊया. त्यातल्या पहिल्या प्रकरणामध्ये म्हणजे पहिल्या खंडामध्ये त्यातील 1-2 प्रकरणच भाग पहिल्यामध्ये
पहिले 2-3 प्रकरणं त्याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा यासाठी महत्त्वाची आहे, की बाबासाहेब ज्या पद्धतीने मांडतात ती पद्धत किंवा बाबासाहेब काय सांगण्याचा प्रयत्न करतात हे समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवात करूया. ज्यांच्याकडे हा ग्रंथ आहे त्यांनी तो उघडून त्यांच्या समोर ठेवला तर हे समजून घेणं फार सोपं होईल किंवा मला जे काही सांगायचं आहे ते सांगता येईल आणि तुम्हालाही ते समजून घेता येईल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्रश्नही तुम्हाला विचारता येतील. तर तुमच्याकडे जर हा ग्रंथ असेल उपलब्ध तर तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्म पहिला भाग जन्मापासून परिव्रज्येपर्यंत याचं पहिलं कूड इथून आपण सुरुवात करूया. मला आशा आहे की तुम्ही हा ग्रंथ सोबत घेऊन बसला असाल. तर बाबासाहेब या पहिल्या भागामध्ये असं म्हणतात, कूड ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. संबंध देश लहान मोठ्या राज्यामध्ये विभागला गेला होता. काहीवर राजाची सत्ता तर काहीवर राजाची सत्ता नव्हती. काहीवर एका राजाची सत्ता नव्हती. राजाची सत्ता असलेले राज्ये संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावं अंग, मगध, काशी, कोशल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, सोरसेन, अश्वक, अवंती, गांधार आणि कंबोजी होत. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब पुढे लिहितात की ज्या राज्यावर राज्याची अधिसत्ता नव्हती ती ही होत कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकप्पाचे बली, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवर्णाचे मौर्य आणि ज्याची राजधानी सुसुमागिरी होती ते भग्ग. आता बाबासाहेब आपल्याला ही माहिती का देतात? ज्याच्यातून बौद्ध धम्म कसा समजतो आपल्याला, त्याच्याशी बौद्ध धर्माशी कसं नातं आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. बाबासाहेब या लेखनाद्वारे किंवा या संदर्भाद्वारे आपल्याला भारतात बौद्ध धम्म आणि त्याचं अस्तित्व कसं होतं किंवा त्यावेळेचा भारत कसा होता हे आपणा पुढे मांडण्याचा ते प्रयत्न करतात. की त्या कालावधीमध्ये राजेशाही होती काही भागांमध्ये आणि काही भागांमध्ये लोकशाही पद्धतीनं राज्य कारभार करणारी गणराज्य होती, हे बाबासाहेब आपल्या पुढे मांडतात. कारण काय की बुद्ध या सर्व प्रदेशांमध्ये गेलेले आहेत, चारिका केलेली आहे आणि लोकांना उपदेश केलेला आहे. बुद्धाने कुठल्याही प्रकारे राजेशाही किंवा लोकशाही पद्धत याच्यामध्ये फारसा भेदाभेद केलेला दिसत नाही, परंतु ते जन्मताचा आदर करणारे होते असं आपल्याला दिसतं. तर जिथे राजेशाही होती, 16 प्रकारचे जे महाजन पद आपल्याला दिसतात, जिथे राजेशाही होती तिथे मगध जर आपण घेतलं तर तिथे राजा बिंबिसार आपल्याला दिसतो. आता राजा बिंबिसार हा जरी राजा असला तरी तो संवेदनशील राजा होता किंवा धम्मिको राजा होता असं आपल्याला दिसतं. धम्मिको राजा होता म्हणजे काय, तर जरी त्याच्या हातामध्ये संपूर्ण सत्तेचे सूत्र होती तरीही धम्माप्रमाणे तो राज्य कारभार करत होता असं आपल्याला दिसून येतं. एवढंच नाही तर तो बुद्धांकडे जात असताना आपलं सगळं मंत्रिमंडळ ते घेऊन जात असे आणि बुद्धांच्या समोर त्या सर्वांना बसवून तथागत त्यांना उपदेश करत असत आणि त्याच्याप्रमाणे ते राज्य कारभार करत असत असंही काही संदर्भ आपल्याला दिसतात. म्हणजे बुद्धाच्या उपदेशामध्ये धम्मिको राजा ही जी संकल्पना जी आलेली आहे ती कशी काय आहे ते यावरून आपल्याला स्पष्ट होते की हे राजे कल्याण करणारे राजे होते. जसं आपल्याला सम्राट अशोक एक हाती सत्ता असलेले राजे आपल्याला दिसतात,
चक्रवर्ती सम्राट अशोक धम्माप्रमाणे त्यांनी राज्यकारभार केला. परंतु दुसरीकडे आपल्याला जिथे राजाची अधिसत्ता नव्हती तर लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालत होता अशीही राज्य आपल्याला दिसतात, ज्याच्यामध्ये कपिलवस्तू आहे, शाक्य नगरीमध्ये त्यांचं संथागार होतं, सभागृहगार होतं आणि सिद्धार्थ गौतम हे त्या संघाचे सभासद होते असं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे इतरही संघ राज्यात आपल्याला दिसतात. मग ते पावात कुशिनारा असेल, वैशालीचं लिच्छवी असेल, मिथिलेचे विदेह असेल, रामगामचे कोली असतील वगैरे वगैरे. तर जवळपास 10 गणराज्य त्यावेळेस होती आणि या गणराज्यामध्ये लोकशाही पद्धतीनं राज्यकारभार चालत होता असं आपल्याला दिसतं. आणि हा राज्यकारभार चालत कस होता लोकशाही पद्धतीनं म्हणजे काय की त्यांच्याकडे सभागार होते, बसण्याचे निश्चित स्थान होते, कुणी कुठे बसावं, कुणी कुठे बसू नये यांचे नियमावली होती. ते सभागारामध्ये एकत्र येऊन निर्णय घेत असत, त्याची अंमलबजावणी करत असत. जर एखाद्याने चूक केली असेल तर त्याला शिक्षा देत असत. त्यांच्याकडे न्यायालय होती, मतदान पद्धतीने मतदान होत होतं आणि लोकशाही पद्धतीने ते राज्यकारभार करायचे. म्हणजे जसं ग्रामपंचायत आहे, जिल्हा पातळीवर आहे किंवा शहराच्या पातळीवर आहे, तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या परिसरामध्ये सभा होत असत असं आपल्याला दिसतं. म्हणून बाबासाहेब भारतीय संविधान भारतीयांच्या हातामध्ये देत असताना शेवटचं भाषण ते करतात आणि ते असं म्हणतात की मी ही जी लोकशाही आहे ही लोकशाही मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली नाही, तर मी माझे गुरु भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानातून घेतली आहे असं बाबासाहेब भारतीय संविधान भारतीय लोकांच्या हातामध्ये देत असताना शेवटचे जे भाषण करतात त्यावेळेस बाबासाहेब बोलतात. म्हणजे बाबासाहेब या ग्रंथातून आपला पुढं बुद्धकालीन भारताचं चित्र उभं करताना दिसतात की त्यावेळेचा भारत कसा होता, तिथे कसं लोकशाही पद्धतीनं राज्यकारभार करण्यात येत होता. आणि बाबासाहेब तीच पद्धत किंवा ती डेमोक्रॅटिक स्टेट पॉलिसी जी होती ती डेमोक्रॅटिक पॉलिसी ते भारतीय संविधानाच्या द्वारे आपल्या भारतीयांना देताना आपल्याला दिसतात. तर हे बौद्ध संस्कृतीचं श्रेय आहे किंवा ही त्यांनी विकसित केलेली पद्धती आहे की जी पद्धत आज आपण भारतीय संविधानाद्वारे आता आपण अंगीकारलेली आहे. असं यातून हा एक दुसरा संदेश बाबासाहेब सर्व भारतीयांना देताना दिसतात. म्हणून ते असं म्हणतात बाबासाहेब की स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तत्वज्ञान जे आहे हे तत्वज्ञान मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली नाही, तर माझ्या तत्वज्ञानाची मुळं राजकारण शास्त्रात नसून धम्मात आहेत आणि मी ते माझे गुरु बुद्ध यांच्या तत्वज्ञानातून घेतलेली आहे असं बाबासाहेब जाहीरपणे त्याची मांडणी करताना आपल्याला दिसतं. हा, स्मिता गजबे, तुम्हाला काही प्रश्न आहे? ओके, आपण पुढे जाऊया. तर जिथे लोकशाही आहे तिथे बुद्ध उपदेश करताना दिसतात, परंतु जिथे लोकशाही नाही, जिथे राजेशाही आहे तिथेही बुद्ध उपदेश करताना आपल्याला दिसतात. आता लोकशाही पद्धतीने राज्यकारभार कसा करावा हे लिच्छवी लोकांना बुद्ध समजावून सांगताना आपल्याला दिसतात. आणि स्टेट पॉलिसी कशी असावी, म्हणजे कल्याणकारी राज्याची संकल्पना कशी असावी, हे बुद्ध सत्य अपरिहानीय धम्मातून स्पष्ट करताना आपल्याला दिसतं. की शेतकऱ्यांना बीज भांडवल दिलं पाहिजे, त्यांना अवजारं दिली पाहिजेत, व्यावसायिकांना अर्थसहाय्य दिलं पाहिजे,
बेरोजगारांना नोकऱ्या आणि वेतन दिलं पाहिजे. कामगार जे आपल्याकडे आहेत त्यांना उत्तम वेतन दिलं पाहिजे. गरजू स्त्री, पुरुष यांना अर्थसहाय्य केलं पाहिजे आणि दुष्ट प्रवृत्तीवर मात करून लोकांच्या हाती काम आणि गरिबीस प्रतिबंध केला पाहिजे. हे बुद्धांचे उपदेश आहेत, ज्याच्यामुळं लोकांची स्थिती सुधारेल आणि शांती सुव्यवस्था वाढेल. अशा पद्धतीचा उपदेश बुद्ध लोकांना करताना आपल्याला दिसतात. थोडक्यात काय, तर बाबासाहेब ज्या पद्धतीनं या ग्रंथाची सुरुवात करतात त्याच्यामध्येच भारतीय संविधानाचं मूळ या बौद्ध तत्वज्ञानामध्ये कसं आहे हे यातून आपल्याला स्पष्ट होताना दिसतं. त्याच्या पूर्वज हा दुसरा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये मी काही फारसं जात नाही. आता आपण डायरेक्ट तिसऱ्या प्रकरणाकडे जाऊया. तिसऱ्या प्रकरणामध्ये शुद्धोधन राजाच्या घरी सिद्धार्थ गौतमाच्या जन्मासंदर्भातील प्रकरण आहे, त्याच्यावर आपण प्रकाश टाकूया. दुसऱ्या प्रकरणामध्ये पूर्वज या शीर्षकाखाली कपिलवस्तूमध्ये महामाया किंवा कपिलवस्तूमध्ये कशा पद्धतीनं शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला, त्यांचे आई वडिलांची नावं काय होती किंवा शुद्धोधन कसा सुरू होता या संदर्भात थोडीफार माहिती आहे. आणि महामायेला एक वडील बहीण होती, महाप्रजापती वगैरे, अशी जी माहिती आहे ती तुम्हा सर्वांना माहीत आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करत नाही. मी डायरेक्ट तिसऱ्या प्रकरणावर येतो. जन्म. शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत आणि हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. आणि असं पुढे बाबासाहेब म्हणतात की एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंध द्रव्य वस्तूचा उपयोग करून मद्यपान आणि उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या दिवशी 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली, सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली, दान धर्म तिने केला, 4 लक्ष मोहरा म्हणून तिने देणगी दिल्या, वाटल्या, मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला, आवडीच्या पदार्थाचे सेवन केले, व्रताचार करून निंद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली. आणि त्या दिवशी शुद्धोधन आणि महामाया हे यांचं एकांत झालं आणि महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निंद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. आणि बाबासाहेब पुढे असं लिहितात की स्वप्नामध्ये तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपल्याला निंद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले. आता इथे हा जो चतुर्दिक्पाल आपल्याला जो दिसतो की स्वप्नात तिला असे दिसले की 4ही दिशांच्या देवता, चतुर्दिक्पाल या शब्दाचा अर्थ असा आहे की 4ही दिशांच्या ज्या देवता आहेत त्या देवतांनी निंद्रिस्त अवस्थेमध्ये तिला मंचकासह उचलले आणि तिला हिमालयाच्या माथ्यावर नेऊन ठेवले. आणि त्यानंतर त्या देवतांच्या 4ही दिशांच्या देवता त्यांच्या स्त्रिया महामायेजवळ आल्यात व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले आणि त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधित द्रव्ये लावून फुलांनी असे सजविले की कुण्या दिव्य शक्तीचे स्वागत करायला तयार झालेली आहे. आता बाबासाहेब असं का लिहितात? आणि हे चतुर महाराजी का देवता ते आले तिच्या स्वप्नात, महामायेला ते उचलून घेऊन गेले, त्यांच्या स्त्रिया आल्या, त्यांनी तिची आंघोळ केली, तिला सजवलं, हे सगळं, मग हे सर्व देवदेवता इथे कसे आल्यात, याचा काय संबंध आहे आणि बाबासाहेब काय सांगू इच्छितात? एकीकडे बाबासाहेब 22 प्रतिज्ञेमध्ये मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, मी गौरी गणपती याची पूजा अर्चना करणार नाही, मी ब्राह्मणाच्या हातून कुठलेही कर्मकांड करणार नाही वगैरे वगैरे बाबासाहेब बरीचशी नकारात्मक बाब
22 प्रतिज्ञेतून मांडताना आपल्याला दिसतात. मग इथे हे देवदेवता कशाला, असा एक स्वाभाविक प्रश्न तुमच्या मनामध्ये येणं शक्य आहे. आणि त्याचा खुलासा करणंही गरजेचं आहे की यांचं अस्तित्व बौद्ध धर्मात कसं काय आहे आणि बाबासाहेबांनी ते स्वीकारलं का. एकीकडे बाबासाहेब देवता तिकडे नाकारतात आणि इकडे स्वीकारतात, हे कसं काय. आणि बाबासाहेबांच्या ते ग्रंथामध्ये आहे. तुम्हाला हा प्रश्न पडणं सहज स्वाभाविक आहे. म्हणून मी असं म्हणालो की बाबासाहेबाचा ग्रंथ समजून घेणं, त्याचं चिंतन मनन करणं ही साधी सोपी बाब नाही. जर का तुम्ही बौद्ध साहित्याचं, पाली साहित्याचं जर वाचन केलं नसेल, बाबासाहेबांनी मांडलेल्या ज्या भूमिका आहेत त्या तपासून तुम्ही पाहिल्या नसतील, त्याचे अर्थ पाली साहित्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला नाही, तर तुम्हाला हा ग्रंथ समजणं खूपच कठीण आहे. आता बाबासाहेब पुढे काय लिहितात, ते असं लिहितात, इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रगट झाला व म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचं ठरविलं आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का. तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. त्या क्षणी महामायेला जाग आली. आता असं कसं शक्य आहे की जो जन्म घेणारा आहे तो महामायेच्या स्वप्नात येतो, तो महामायेला विचारतो, काय मला शेवटचा जन्म ग्रहण करायचा आहे काय आहे आणि तू माझी माता होशील काय. आणि ती उत्तर देते होय. आणि तिला गर्भधारणा होते. आता प्रश्न आहे की नाही आहे, तुमच्यापैकी कुणाला काही प्रश्न पडले नाहीत की असं होऊ शकते का. आणि हे सत्य मानायचं काय. तुमच्यापैकी कुणाला काही प्रश्न नाही. या बाबीवर विश्वास ठेवायचा काय की हे सर्व थोतांड आहे. बोला बोला बोला. सर, प्रॅक्टिकल जे करत आहे धम्मामध्ये त्यांनी एक्सेप्ट करणं सुरू केलं आहे सर. त्यांना एक्सेप्ट आहे की हे धोतांक नाही आहे, हे सत्य आहे. नाही, सर्वसामान्यांना मी विचारतोय की महामायेच्या स्वप्नामध्ये बोधिसत्व येतो, तिला विचारणा करतो. यावर कुणाकुणाचा विश्वास नाही. हा, ज्यांचे मत मांडायचे मांडू शकता, तुम्ही सरांसोबत बोलू शकता. की बाबासाहेब खोटं लिहितात. कोणाचं काय मत आहे बोलू शकता तुम्ही, ऑन करून स्पीकर. तुमचं मत जे आहे ते मांडू शकता. यामधून चर्चा पण झाली पाहिजे. ओके, मीच नाव घेऊ का. घ्या सर. मला बरीचशी नावं याच्यात दिसतात की त्यांनाही काही प्रश्न विचारता येतील. कारण काय की मी चर्चा यासाठी करतोय की जर चर्चा झाली नाही तर आपल्या मनामधले हे जे प्रश्न आहेत ते असेच राहतील. एनिवे, तुमच्या मनात काही प्रश्न नाहीत, परंतु मला माहित आहे की तुम्ही ते धाडस करत नाहीत. राजेश राज, हो, ते आपलं चिंतन मननच असतं. आपण तसा विचार करत असतो. एनिवे, आता यावर तुमचा विश्वास असेल किंवा नसेल
बाबासाहेब ज्या पद्धतीने मांडणी करतात की चतुर्महाराजी का देवता येतात, ते महामायेला घेऊन जातात, तिची आंघोळ घालतात, तिला सजवतात, त्याच्यानंतर बोधिसत्व येतो, तिला प्रश्न विचारतो आणि नंतर तिला गर्भधारणा होते वगैरे वगैरे. आता मी तुम्हाला बाबासाहेबांकडे घेऊन जातो. कारण काय होतं की बाबासाहेब सांगितलं की प्रश्न समाप्त होतात. कल्पना मॅडम बरोबर आहे ना? हो सर. बरं. आता ज्या पद्धतीनं इथं बोधिसत्वाचं भाकीत होतं किंवा तो येतोय किंवा अशा पद्धतीनं त्यांचा सिद्धार्थ गौतमाचा जन्म ते ग्रहण करतात महामायेच्या कुक्षीमध्ये. आता मी तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनपटाकडे घेऊन जातो. म्हणजे तुमचं काही बाबी लक्षात येतील. आणि ते यासाठी की बौद्ध धर्मातील अभिधम्माच्या ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना मी तुमच्याशी चर्चा करू शकत नाही, परंतु काही उदाहरणातून त्या संकल्पनांचं आकलन मात्र तुम्हाला निश्चित होईल की हे असं असू शकते. आता मी तुम्हाला रामजी बाबा यांच्या कुटुंबाकडे घेऊन जातो. आता महूमध्ये राहत असताना रामजी सकपाळ यांचा चुलता, जो अनेक वर्ष त्याचा ठाव ठिकाणा नव्हता, योगायोगाने तो महूमध्ये बैराग्याच्या वेशामध्ये आलेला होता. म्हणजे संन्यस्त प्रवृत्तीचा तो झालेला होता आणि तो महू येथे आला होता त्यांच्या जथ्यासोबत एका. तो वृद्ध झाला तो वृद्ध झाला होता आणि तेव्हा रामजी सकपाळाच्या कुटुंबातील एका स्त्रीने रामजी सकपाळाच्या त्या चुलत्याला त्या संन्यस्त वस्त्रामध्ये तिने पाहिलं. आता ती जेव्हा धुणं धुवायला जात होती त्यावेळेस तिने ते पाहिलं आणि त्याच्यानंतर ती घरी गेली आणि रामजी बाबांना तिने सांगितलं की ते तुमचे जे चुलते जे आपले घर सोडून निघून गेलेले होते ते ना मला तिथं दिसलेले आहेत त्या जथ्यांसोबत आणि ते तिथे आहे, तर आपण त्यांना घरी बोलावूया. आणि रामजी बाबा सकपाळ हे तात्काळ तिथे त्यांना भेटण्यासाठी गेलेत आणि त्यांना म्हणालेत की आपण आमच्या घरी येऊन आपल्या पायाची धूळ आमच्या घरी झटकावी, म्हणजे थोड्या वेळासाठी का होईना तुम्ही यावं. तर सुभेदार रामजी बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय म्हणाले की सुभेदार रामजी बाबा तिथे गेलेत आणि त्या वैराग्य बाबूंना म्हणाले की आपली पायधूळ आमच्या घरी झाडावी अशी त्यांनी प्रार्थना केली. परंतु त्यांनी संसाराचा त्याग केला असल्याकारणाने त्यांनी घरी येण्याचं नाकारलं. आणि हे सगळे संदर्भ तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवन चरित्रामध्ये दिसून येतात. परंतु जरी त्यांनी ते नाकारलं होतं घरी येण्याचं, तरीही त्यांनी आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद असा होता आणि तो आशीर्वाद त्यांनी स्वयंस्फूर्तीने दिला की आपल्या कर्तृत्वाने इतिहासावर चिरंतर ठसा उमटवून आपल्या घराण्याचे नाव अजरामर करेल असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल, असा त्यांना आशीर्वाद दिला आणि तो निघून गेला. आणि म्हणून भीमवंदना म्हणत असताना आमची मंडळी असं नेहमी म्हणत असते, साधू वरदान तू भीमराजा, म्हणता की नाही? आणि मी तुमच्या समोर काही प्रश्न उपस्थित केलेत. हो सर, हो सर, म्हणतो सर. पण कशासाठी म्हणताय ते? त्याचं कारण हे आहे, बाबासाहेब त्यांचे आशीर्वादाचंच फळ होतं सर. परंतु याची माहिती नसल्या कारणाने सगळा गोंधळ होतो की त्यांनी आशीर्वाद दिला आणि ते सफळ झालं,
हा काही योगायोग होता का? तर ज्या पद्धतीनं तुम्हाला या संदर्भात तुमची मतं मांडताना त्रास होतो किंवा ते सांगता येत नाही किंवा जे अनाकलनीय आहे त्या संदर्भात तुम्ही भाष्य करू शकत नाही, अशा ज्या घटना असतात त्या निसर्गदत्त त्या घडत असतात. तर त्याच पद्धतीनं आपण असं पाहतो की बाबासाहेब हे 14वं रत्न आहे आणि भीमाई अनेक उपास तापास करत असायची, व्रत वैकल्य करत असायची. म्हणजे ज्या पद्धतीनं महामाया आपल्याला इथं दिसते की तिने मोठ्या उत्साहाने दान धर्म करून स्वतः म्हणजे काही की मादक पदार्थाच्या सेवनापासून ती दूर राहिली आणि तिने व्रताचार धारण केलेला होता. तशाच पद्धतीनं आपल्याला इकडे भीमाई सुद्धा दिसते. आणि बाबासाहेबाच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो, तर बाबासाहेब ज्यांना आपण बोधिसत्व म्हणतो, ते बोधिसत्व सुभेदार रामजीच्या घरी जन्माला येत असताना त्यांच्याच कुटुंबातील एक व्यक्ती आशीर्वाद देतो आणि बाबासाहेब पुत्र रूपानं, रामजी सकपाळांचे पुत्र रूपानं ते जन्मग्रहण करतात असं आपल्याला दिसतं. आता आपण सिद्धार्थ गौतमाकडे वळूया. आता त्याच्यानंतर ते ब्राह्मणांना भोज करण्यात येतं किंवा त्यांना ते भविष्य म्हणजे जे स्वप्न असते त्या स्वप्नाचा अर्थ विचारण्यात येतो आणि मग ते ब्राह्मण असं म्हणतात की तुला एक असा पुत्र उत्पन्न होईल, जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग केला तर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. आता इथे अशाच पद्धतीची भावना या रामजी सकपाळाच्या कुटुंबातील त्या बैरागी संन्यस्त झालेल्या व्यक्तींनी व्यक्त केलेली आहे की इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या घराण्याचे नाव अजरामर करेल असा पुत्र तुझ्या पोटी जन्मासी. दोन्ही भाकिता आहेत आणि बाबासाहेब रामजी सकपाळच्या घरी जन्माला आलेले आहेत. सांगायचं तात्पर्य असं की बाबासाहेब ज्या पद्धतीने या ग्रंथाची मांडणी करतात, ही मांडणी किंवा ते जेव्हा आपण वाचतो तर आपल्या मनामध्ये बरेचदा संभ्रम उत्पन्न होतात आणि हे संभ्रम यासाठी उत्पन्न होतात की एकतर आपल्या त्या बाबीवर विश्वास नसतो किंवा इतर साहित्य आपल्याला वाचलेलं नसतं आणि आपण तर्काने एखादं गोष्ट मांडू इच्छितो आणि तर्काद्वारे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. विशेष करून त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये काही संदर्भ उत्पन्न होतात. तर रामजी सकपाळांचा आता रामजी सकपाळच्या घरी आता भीम या पुत्राचा उदय झालेला आहे, त्याचा जन्म झालेला आहे. तुम्हाला माहित नसेल कदाचित की रामजी सकपाळ हे ज्योतिष शास्त्रामध्ये प्रगत होते. ते ज्योतिष शास्त्र जाणत होते आणि थोर पुरुषांची जी लक्षणं आहेत ती लक्षणं सुद्धा बाबासाहेबांच्या मुद्रेवर म्हणजे चेहऱ्यावर होती, हाताच्या तळव्यावर होती, कानावर होती, पायावर उमटली होती. हे रामजी सकपाळ बाबा जाणत होते आणि हे मी काही असंच सांगत नाहीये, तर धनंजय कीरानी लिहिलेलं जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये धनंजय कीरानी सुद्धा हे मांडलेलं आहे.
धनंजय कीरांची काही दुसरी पुस्तके मी वाचली, त्याच्यामध्ये धनंजय कीर असं सांगतात की बाबासाहेबांचे जे दोन्ही हात जर आपण पाहिलेत तर डावा तळवा हा उजव्या तळव्यापेक्षा मोठा होता. म्हणजे लक्षणशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा. आणि ही सर्व लक्षणं रामजी सकपाळ भीमाईला सांगत असत. ज्या पद्धतीनं आता आपण पुढे या ग्रंथाचा आढावा घेऊ तेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा आपलं असं लक्षात येईल की सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्यानंतर असित मुनी येतो, पाहतो आणि तो 32 लक्षणं 80 अनुव्यंजन पाहतो आणि तो घोषित करतो. तिकडे असित मुनी घोषित करतो आणि इकडे रामजी सकपाळ भीमरावाच्या चेहऱ्यावरील थोर पुरुषांची लक्षणं त्यांच्या कानावर, हाताच्या तळव्यावर, त्यांच्या चेहऱ्यावर कशी उमटली आहेत हे सर्व भीमाईला समजावून सांगत असत. आणि आपण पाहतो की ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाची आई 7 दिवसांनी तिचा मृत्यू होतो, बाबासाहेबांच्या आईचा मृत्यू 7 वर्षांनी होतो. बोधिसत्व आणि बुद्ध किंवा भविष्य म्हणजे जे बुद्ध झाले सिद्धार्थ गौतम यांच्यामधील हा फरकही आपण समजून घेतला पाहिजे की नियती असं का करते. असो, तर आपण असं पाहतो की सिद्धार्थ गौतमाचा जन्म हा लुंबिनी वनामध्ये झाला. ख्रिस्तपूर्व 563 मध्ये पौर्णिमेच्या दिवशी झाला असं सांगण्यात येतं. यांच्या जन्मासंदर्भात सुद्धा निसर्ग कसा त्यांना साथ सोबत करतो हे सुद्धा आपल्याला दिसतं की सिद्धार्थ गौतमाच्या जन्मासंदर्भात पाहता ती पौर्णिमा आहे. सिद्धार्थ गौतमांच्या बुद्धत्व प्राप्तीसाठी पाहता ती वैशाख पौर्णिमा आहे. आणि सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध होऊन महापरिनिब्बानाला प्राप्त होतात, ती सुद्धा वैशाख पौर्णिमा आहे. तर निसर्गाचा आणि बुद्धांचा हा कसा जवळचा संबंध आहे असं आपल्याला दिसतं की ते सिद्धार्थ गौतम कुठेही राजमहालात जन्म घेत नाही, तर ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये जन्म घेतात. एनिवे, आज आपण 3 प्रकरणं पहिल्या भागातली पाहिलेली आहेत. 9:15 झालेले आहेत, त्यामुळे मी इथे थांबतो. तुमची काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करूया. आणि आजचा हा जो संवाद मी तुमच्याशी साधला त्या संदर्भात काही तुमच्या शंका असतील तर काही प्रश्न आपण चर्चा करूया त्यावर आणि थांबूया. नमो बुद्धाय. कोणाला काही प्रश्न आहे विचारू शकता. हा, बोला मॅम. गजबी मॅम बोला.